Today we will see reaction of metals with acids. Here it is written as oxygen, but it is not oxygen, it should be acids. We have studied reaction of metal with oxygen and a reaction of acid with water. Now we will see reaction of metals with acids, and this we have also studied reaction of acids with metals in earlier standard, that is in standard 9th ॲसिड्स बेस जो चॅप्टर होता त्याच्यामध्ये तुम्ही शिकलेला आहात. नाव हियर वन डायग्राम इज शोन हियर. नाव इन द टेस्ट ट्यूब what is taken? Zinc granule, metal zinc and dilute hydrochloric acid. Zinc react with dilute hydrochloric acid and zinc क्लोराईड इज फॉर्म्ड. कोणता सॉल्ट फॉर्म होणार आहे? झिंक क्लोराईड हा सॉल्ट फॉर्म होणार आहे. आणखीन हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहे. द इव्हॉल्ड हायड्रोजन गॅस पासेस थ्रू दिस डिलिव्हरी ट्यूब अँड इट इज रिलीज्ड इन द सोप सोल्युशन. त्या सोप सोल्युशनमध्ये त्या डिलिव्हरी ट्यूबचं अदर एंड डीप केलेलं असणार आहे. मग हे जे बबल्स आहेत ते बबल्स कशाचे असणार आहेत? तर याच्यामध्ये कोणता गॅस इव्हॉल्व होतो आहे? हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. आणखीन मग आता याच्यामध्ये हे जे सोल्युशन आहे ते सोप सोल्युशन आहे. त्या सोप सोल्युशनमधला हायड्रोजन जो आहे तो लायटर असणार आहे, तो वर जायला बघणार आहे. आणि सोप सोल्युशन असल्यामुळं तिथं हे काय होणार आहेत? बबल्स फॉर्म होणार आहेत. आणि ते बबल्स कशाचे असणार आहेत? सोप बबल्स असणार आहेत. हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो त्याच्यामुळं ते फॉर्म होणार आहेत. म्हणजे त्या बबल्समध्ये कोणता गॅस असणार आहे? हायड्रोजन गॅस असणार आहे. आणि ज्या वेळेला आपण बर्निंग कॅन्डल त्या सोप बबलच्या जवळ नेऊ त्यावेळेस ती बर्निंग कॅन्डल एक क्रॅकिंग नॉईज करून, बर्निंग कॅन्डल जर त्याच्याजवळ नेली बबलच्या जवळ तर तो बबल बस्ट होणार आहे आणि त्याच्यामधला हायड्रोजन हा क्रॅकिंग नॉईजनं काय होणार आहे? बर्न होणार आहे. बिकॉज हायड्रोजन इज कंबस्टिबल. हायड्रोजन हा काय आहे? कंबस्टिबल आहे, म्हणून तो क्रॅकिंग नॉईजनं काय होणार आहे? बर्न होणार आहे. दिस एक्सपेरिमेंट्स शोज यू रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ॲसिड. इथं मेटल कोणता घेतला आहे? झिंक घेतलेला आहे आणि ॲसिड कोणता आहे? हायड्रोक्लोरिक ॲसिड. ही डायग्रॅम देऊन याच्यावरती ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नेम द रिॲक्टंट्स विचारतील. त्याच्यानंतर विच प्रॉडक्ट्स आर फॉर्म्ड. रिॲक्टंट्स कोणते आहेत? झिंक अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. आणखीन याच्यामध्ये प्रॉडक्ट कोणते फॉर्म होणार आहेत? झिंक क्लोराईड हा सॉल्ट फॉर्म होणार आहे आणि हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्ड. त्याच्यानंतर तुम्हाला हाऊ हायड्रोजन विच बबल्स किंवा हे जे बबल्स आहेत ते बबल्स, त्या बबल्समध्ये कोणता गॅस असणार आहे ते सांगायला आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणता गॅस असणार आहे? तर हायड्रोजन गॅस असणार आहे. आता तुम्ही मेटल्सचे रिॲक्शन्स, मग ॲल्युमिनियम असेल, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक हे जर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड किंवा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्ट जर झाले तर करस्पॉन्डिंग सल्फेट्स किंवा करस्पॉन्डिंग क्लोराइड्स हे सॉल्ट्स फॉर्म होणार आहेत. द सल्फेट और क्लोराइड सॉल्ट्स ऑफ मेटल्स आर फॉर्म्ड. हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड. द रिॲक्टिव्हिटी ऑफ these metals can be indicated by the following sequence. आता हा सिक्वेन्स आहे. कोणते मेटल्स इथं घेतलेले आहेत? तर मेटल्स कोणते कोणते आहेत? मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक आणखीन आयर्न. आता दिस सिक्वेन्स काय इंडिकेट करतो तुम्हाला? रिॲक्टिव्हिटी, त्या मेटल्सची रिॲक्टिव्हिटी. मग आता याच्यामध्ये विच मेटल इज, आता ही सिरीज जर तुम्ही ऑब्झर्व केली तर मॅग्नेशियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन, ही ग्रेटर दॅनची साईन आहे म्हणून मॅग्नेशियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक आणि झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन आयर्न. मग या दिलेल्या सिरीजमध्ये विच इज द मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल, या सिरीजमध्ये कोणता जास्त रिॲक्टिव्ह मेटल आहे? मॅग्नेशियम. आणि लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल कोणता आहे? आयर्न आहे. आणि इंटरमिडिएट इन बिटवीन कोणते आहेत? ॲल्युमिनियम अँड झिंक. आता ॲल्युमिनियम आणि झिंकमध्ये जर कंपॅरिझन करायचं झालं तर कोणता मोर रिॲक्टिव्ह आहे? ॲल्युमिनियम हा झिंकपेक्षा काय आहे? मोर रिॲक्टिव्ह. झिंक आणि आयर्नमध्ये कंपेअर करायचं झालं तर काय येणार आहे? झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन आयर्न. मॅग्नेशियम हा ॲल्युमिनियम, झिंक आणि आयर्नपेक्षा काय आहे?
मोर रिॲक्टिव्ह आहे. आणि ही आहे सिक्वेन्स. कशाची सिक्वेन्स आहे? रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स, त्याचा सिक्वेन्स आहे तो. नाव द रिॲक्शन्स आर गिवन इन, इथं तुम्हाला काय दिलेले आहेत? रिॲक्शन्स दिलेले आहेत, मेटल्स बरोबर झालेल्या रिॲक्शन्स कोणत्या कोणत्या आहेत बघा. मॅग्नेशियम अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड, ती रिॲक्शन दिलेली आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये या रिॲक्शन्स तुम्हाला विचारल्या जातील तर ती बॅलन्स्ड रिॲक्शन लिहायला आली पाहिजे. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर मॅग्नेशियम क्लोराईड? MgCl2 अँड हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्ड. ॲल्युमिनियम बरोबर काय आहे? ॲल्युमिनियम प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड काय मिळणार आहे? ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड हा फॉर्म होणार आहे. आणखीन हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आयर्न रिॲक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि काय फॉर्म होणार आहे? आयर्न हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्ट झाल्यावरती आयर्न क्लोराईड हा फॉर्म होणार आहे, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहे. झिंक आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर झिंक क्लोराईड अँड हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्ड, अशा रिॲक्शन्स होणार आहे. आता रिॲक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ॲसिड. आता कोणते ॲसिड पहिल्यांदा बघितले तुम्ही? हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होत असताना कोणते सॉल्ट्स फॉर्म होणार आहेत? क्लोराईड सॉल्ट्स आणि सल्फ्युरिक ॲसिड बरोबर सल्फेट सॉल्ट्स मेटल्सचे फॉर्म होणार आहेत आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहे. नाव वी विल सी रिॲक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ॲसिड. आता नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे? HNO3. नायट्रिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होत असताना आता नायट्रेट सॉल्ट्स ऑफ मेटल्स आर फॉर्म्ड ऑन रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होत असताना कोणते सॉल्ट्स फॉर्म होणार आहेत? नायट्रेट सॉल्ट्स फॉर्म होणार आहेत. त्याच्यानंतर व्हेरियस ऑक्साईड्स पण फॉर्म होणार आहेत. आणखीन ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, व्हेरियस ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन फॉर्म होणार आहेत. मग व्हेरियस ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन कोणते आहेत? N2O, NO आणि NO2 हे व्हेरियस ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन आहेत आणि आर ऑल्सो फॉर्म्ड इन अकॉर्डन्स विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिडचं कसं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याप्रमाणे व्हेरियस नायट्रोजन ऑक्साईड्स फॉर्म होणार आहेत, नायट्रेट सॉल्ट मेटल्सचे फॉर्म होणार आहेत आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहेत. म्हणजे आता इथे तुम्हाला एक्झाम्पल कोणतं दिलेलं आहे? कॉपर वेन कॉपर रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, वेन कॉपर रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, कॉपर नायट्रेट, त्याच्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड अँड हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्ड. त्याच्यानंतर कॉपर हा डायल्यूट नायट्रिक ॲसिड बरोबर रिॲक्ट झाला तर काय फॉर्म होणार आहे? तर इथे नायट्रोजन कॉपर नायट्रेट फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर इथे नायट्रोजन ऑक्साईड, कॉपर नायट्रेट, नायट्रोजन ऑक्साईड अँड हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्ड. आता तुम्हाला व्हॉट हॅपन्स वेन नायट्रिक ॲसिड रिॲक्ट विथ कॉपर, मग कॉन्सन्ट्रेटेड विचारतील किंवा डायल्यूट ॲसिड विचारतील, त्यावेळेस ह्या रिॲक्शन्स लिहायला आल्या पाहिजेत. रिॲक्शन ही बॅलन्स्ड रिॲक्शन लिहायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे, ॲक्वारेजिया. आता ॲक्वारेजिया हे एक सोल्युशन आहे, कोरोजिव्ह फोमिंग लिक्विड एक सोल्युशन आहे, ॲसिड्सचं सोल्युशन. ॲक्वारेजिया इज अ हायली कोरोजिव्ह अँड foaming liquid. It is one of the few reagent which can dissolve the noble elements like gold and platinum. नोबल एलिमेंट्स कोणते आहेत? गोल्ड अँड प्लॅटिनियम. ते या ॲक्वारेजिया याच्यामध्ये काय होणार आहेत? डिझॉल्व होऊ शकणार आहेत, रिॲक्ट होणार आहेत, ह्याच्याबरोबर डिझॉल्व होणार आहेत ॲक्वारेजिया. आता ॲक्वारेजिया हे काय आहे? एक सोल्युशन आहे आणि ते कसं आहे? हायली कोरोजिव्ह आहे. हायली कोरोजिव्ह. आणखीन काय आहे? फ्युमिंग लिक्विड, त्याच्यावर वाफा येणारा, आणखीन एकदम कोरोजिव्ह म्हणजे घातक असा काय असणार आहे? हे लिक्विड आहे. आता ॲक्वारेजिया इज फ्रेशली प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन द रेशिओ 3:1. ॲक्वारेजिया हे सोल्युशन तयार करण्यासाठी कोणते ॲसिड्स यूज केले जातात? तर कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, आणि त्यांचा रेशिओ कसा असणार आहे? 3:1. म्हणजे 3 पार्ट्स कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड्स अँड 1 पार्ट काय असणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. ॲक्वारेजिया याचा यूज कशासाठी होणार आहे?
तर त्याचं प्रॉपर्टी काय आहे, इट इज अ रिएजंट, तो रिएजंट आहे. आणि याच्यामध्ये कोणते इलेमेंट्स डिझॉल्व्ह होणार आहेत, नोबल इलेमेंट्स लाईक गोल्ड अँड प्लॅटिनियम हे डिझॉल्व्ह होणार आहेत. नाव वी विल सी रिॲक्शन बिटवीन मेटल्स विथ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स. म्हणजे एक मेटल आणि कुणामध्ये रिॲक्शन बघायची आहे, मेटल सॉल्ट्स, दुसऱ्या मेटलच्या सॉल्ट यांच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी. आणि त्याच्यासाठी इथं तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये काय घेतलेलं आहे, कॉपर सल्फेट सोल्युशन. म्हणजे हे सॉल्ट आहे, कोणत्या मेटलचं सॉल्ट आहे कॉपर सल्फेट, हे कॉपरचं सल्फेट सॉल्ट ऑफ कॉपर, आणि त्याच्यामध्ये आयर्न मेटल डीप केलेलं आहे. आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये काय केलेलं आहे, फेरस सल्फेट म्हणजे आयर्नच्या सल्फेट ऑफ आयर्न या सोल्युशनमध्ये कॉपर वायर डीप केलेली आहे. आणि यांच्यामध्ये रिॲक्शन कोणत्या ह्याच्यात होणार आहे ते बघायचं आहे. आता याच्यामध्ये कॉपर आणि आयर्न, याच्यामध्ये आयर्न डीप केला आहे, ही पण रिॲक्शन तुम्ही आधी बघितलेली आहे. आता याच्यामध्ये आयर्न हा कॉपर सल्फेटबरोबर रिॲक्ट होणार आहे. आणखीन म्हणजे आयर्न हा कॉपर सल्फेटमधल्या कॉपरला डिस्प्लेस करणार आहे आणि आयर्न सल्फेट फॉर्म होणार आहे आणि या नेलवरती कॉपर डिपॉझिट होणार आहे. ही रिॲक्शन तुम्ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन 3rd चॅप्टरमध्ये बघितलेली आहे. आता या टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे, कॉपर वायर ही आयर्न सल्फेटमध्ये डीप केलेली आहे. आता कंपॅरिझन जर केलं तर इथं या सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये रिॲक्शन होत नाही, कारण कॉपर हा काय आहे, कॉपर जो काही रेड पिंकी किंवा ब्राऊन कलर जो आहे, पिंकिश रेड कलर जो कॉपरचा आहे त्या वायरची चेंज होत नाही. म्हणजेच फेरस सल्फेट सोल्युशनमधल्या फेरसला कॉपर डिस्प्लेस करत नाही, बिकॉज कॉपर इज लेस रिॲक्टिव्ह दॅन आयर्न. कॉपर इज लेस रिॲक्टिव्ह दॅन आयर्न, म्हणून इथं या सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये रिॲक्शन होणार नाही. पण फर्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये रिॲक्शन घडते, बिकॉज आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. म्हणून आयर्न डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन. आणि इथं कोणती रिॲक्शन असणार आहे, टाईप कोणता आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याच्यानंतरचा पार्ट कोणता आहे, रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. आता रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणजे वी हॅव सीन दॅट रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑल मेटल्स इज नॉट सेम. प्रत्येक मेटल्सची सर्व मेटल्सची रिॲक्टिव्हिटी सेम नसते. हावेवर द रिएजंट्स ऑक्सिजन, वॉटर, ॲसिड्स आर नॉट युजफुल टू डिटरमाइन द रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटीज ऑफ ऑल द मेटल्स ॲज ऑल द मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ दॅम. आता तुम्ही रिॲक्शन्स ऑक्सिजनच्या बघितल्या, ऑक्सिजनबरोबर बघितली मेटल्सची, वॉटरबरोबर बघितल्या, त्याच्यानंतर ॲसिड्सबरोबर बघितल्या. आता या रिॲक्शन्सवरून आपण लगेच त्या मेटल्सच्या रिॲक्टिव्हिटी ही डिटरमाइन करू शकत नाही, कारण का काही मेटल्स वॉटरबरोबर रिॲक्ट होतात, काही कोल्ड वॉटरबरोबर रिॲक्ट होतात, काही स्टीमबरोबर रिॲक्ट होतात, काही मेटल्स वॉटरबरोबर रिॲक्ट होत नाहीत असेही आहेत, किंवा काही मेटल्स ऑक्सिजनबरोबर पण रिॲक्ट होत नाहीत. म्हणून ऑल द मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ दॅम. द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑफ मेटल विथ सोल्युशन्स ऑफ सॉल्ट ऑफ अदर मेटल सर्व्स दीज पर्पज. म्हणजे रिॲक्टिव्हिटी सिरीज ठरवण्यासाठी, मेटल्सची रिॲक्टिव्हिटी ठरवण्यासाठी कोणती रिॲक्शन महत्त्वाची आहे, तर ऑक्सिजन, वॉटर आणि ॲसिडबरोबर बघितलेल्या रिॲक्शन्सच्यावरून आपल्याला ती रिॲक्टिव्हिटी सिरीज ठरवता येत नाही, किंवा रिलेशन बिटवीन रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स हे डिटरमाइन करता येत नाही. पण त्याच्यासाठी आपण कोणत्या रिॲक्शनचा यूज करू शकतो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये एक मेटल हा कोणाबरोबर रिॲक्ट झालेला आहे, मेटल रिॲक्ट्स विथ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल. या रिॲक्शनवरून आपल्याला काय सांगता येणार आहे, रिॲक्टिव्हिटी सिरीज किंवा दोन मेटल्समध्ये रिॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला कंपॅरिझन करता येणार आहे. फॉर एक्झाम्पल, या एक्झाम्पलमध्ये आपण कोणत्या दोन मेटल्सच्या रिॲक्टिव्हिटीमध्ये कंपॅरिझन करू शकतो, कॉपर अँड आयर्न. आता पहिल्याच टेस्ट ट्यूबमध्ये आयर्न हा कॉपर सल्फेट सोल्युशनमधल्या कॉपरला डिस्प्लेस करतो, म्हणजे आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. आता सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये
कॉपर मेटल आहे तो कॉपर मेटल आयर्न सल्फेट सोल्युशनमधल्या आयर्नला डिस्प्लेस करत नाही. म्हणजेच कॉपर इज लेस रिॲक्टिव्ह दॅन आयर्न. कॉपर हा आयर्नपेक्षा काय आहे, लेस रिॲक्टिव्ह आहे. म्हणजेच रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स हे डिटरमाइन करण्यासाठी कोणत्या रिॲक्शनचा यूज होणार आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑफ मेटल विथ सोल्युशन्स ऑफ मेटल्स ऑफ अदर मेटल्स सर्व्स. याच्यावरून आपल्याला सांगता येणार आहे की दोन मेटल्समध्ये कोणता मेटल मोर रिॲक्टिव्ह आहे. इफ मेटल ए डिस्प्लेसेस अनादर मेटल बी फ्रॉम द सोल्युशन ऑफ इट्स सॉल्ट देन इट मीन्स दॅट मेटल ए इज मोर रिॲक्टिव्ह दॅन मेटल बी. जनरल रिॲक्शन आहे डिस्प्लेसमेंटची. एक मेटल घेतलेला आहे ए मेटल आणि तो कुणाबरोबर रिॲक्ट केलेला आहे, बी मेटल्सच्या सॉल्टबरोबर रिॲक्शन झाल्यावरती जर ए मेटल हा काय करणार आहे, त्या सोल्युशनमधल्या बी मेटलला डिस्प्लेस करणार आहे आणि इथं सॉल्ट सोल्युशन कोणाचं होणार आहे, सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल ए फॉर्म होणार आहे आणि मेटल बी हा काय होणार आहे, डिस्प्लेस होणार आहे. म्हणजेच इथं काय असणार आहे, मेटल ए इज मोर रिॲक्टिव्ह दॅन बी. फॉर एक्झाम्पल आपण पहिलं बघितलं आयर्न याची रिॲक्शन कॉपर सल्फेटबरोबर जर केली CuSO4 याच्याबरोबर जर केली तर काय होणार आहे, काय मिळणार आहे तुम्हाला, तर इथं आयर्न कॉपर सल्फेटमधल्या कॉपरला डिस्प्लेस करणार आहे FeSO4 आणि प्लस Cu हा मेटल डिस्प्लेस होणार आहे. म्हणजेच याच्यावरून काय म्हणता येणार आहे, आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. मग इथं तुम्हाला आन्सर द फॉलोइंग आन्सर फॉर युअर ऑब्झर्वेशन इन द प्रिव्हियस ॲक्टिव्हिटी 8.4 ही जी ॲक्टिव्हिटी मी आत्ता एक्सप्लेन केली त्याच्यावरून विच मेटल इज मोर रिॲक्टिव्ह, कॉपर ऑर आयर्न, कोणता मेटल मोर रिॲक्टिव्ह आहे, तर कॉपर इज मोर रिॲक्टिव्ह आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर आणि कॉपर इज लेस रिॲक्टिव्ह दॅन आयर्न. आता इन द प्रिव्हियस ॲक्टिव्हिटीज नाव सी हिअर इन द प्रिव्हियस जी ॲक्टिव्हिटी 8.4 होती त्याच्यामध्ये काय आहे, आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. आयर्न हॅज डिस्प्लेस्ड कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन. इट मीन्स दॅट मेटॅलिक आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन मेटॅलिक कॉपर. नाव scientists have developed the reactivity series by doing many experiments of displacement reaction. म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ह्या डिफरंट मेटल्स, एक मेटल आणि दुसऱ्या मेटलच्या सॉल्ट सोल्युशन यांच्यामध्ये अशा भरपूर रिॲक्शन्स करून बघितल्यानंतर त्यांना काय मिळालेलं आहे, ते मेटल्सची रिॲक्टिव्हिटी आपल्याला त्या सिक्वेन्समध्ये किंवा एका सिरीजमध्ये अरेंज करता आलेली आहे. The arrangement of metals in the increasing or decreasing order of reactivity is called reactivity series of metals. The reactivity series of metals कशाला म्हटलेलं आहे, the arrangement of metals in the increasing or decreasing order of reactivity. रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर कशी असणार आहे, एकतर इन्क्रीजिंग असेल म्हणजे वाढत जाते आहे किंवा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये केलेली असेल, त्या अरेंजमेंटला काय म्हटलेलं आहे, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी, त्याला काय म्हटलं आहे, रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. आता मेटल्स आर डिवायडेड इंटू फॉलोइंग ग्रुप्स. मेटल्स त्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत, हायली रिॲक्टिव्ह मेटल्स, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स अँड लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. मग आता इथं तुम्हाला डायग्रॅममध्ये या डायग्रॅम दाखवलेली आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर इथं तुम्हाला रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स ही समजते. मग मोर रिॲक्टिव्ह मेटल्स कोणते आहेत, जे टॉपला आहेत त्या सिरीजमध्ये, जे वरचे टॉपला जे मेटल्स आहेत ते काय आहेत, मोर रिॲक्टिव्ह. मिडलला येणारे जे आहेत ते काय असणार आहेत, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. आणखीन लोअर असलेले कोणते असणार आहेत, लीस्ट रिॲक्टिव्ह किंवा लेस रिॲक्टिव्ह मेटल्स, आणखीन एकदम लीस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स. मग पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम हे मोर रिॲक्टिव्ह मेटल्समध्ये येणार आहेत किंवा हायली रिॲक्टिव्ह मेटल्स. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टीन, लेड हे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स असणार आहेत. आणि कॉपर, मर्क्युरी, सिल्वर हे लेस रिॲक्टिव्ह मेटल असणार आहेत. आणि
गोल्ड हा काय आहे, लिस्ट किंवा लोअर रिॲक्टिव्हिटी, त्याची एकदम रिॲक्टिव्हिटी काय आहे, सगळ्यात कमी आहे. असे 3 कॅटेगरीजमध्ये मेटल्स डिवाईड झालेले आहेत. मग वरती जे आहेत रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या वरचे जे इलेमेंट्स आहेत ते काय असणार आहेत, हायली रिॲक्टिव्ह. खालती जे आहेत ते काय असणार आहेत, लो रिॲक्टिव्ह असणार आहेत. मग आता ह्याच्यामध्ये हे जे मेटल्स आहेत, पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, हे वॉटरबरोबर रिॲक्ट होणार आहेत. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टीन, ते कोणाबरोबर होणार आहेत, ते कोल्ड वॉटरबरोबर रिॲक्ट न होता त्या वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ते काय होणार आहेत, त्या स्टीमबरोबर रिॲक्ट होणार आहेत. आणखीन काही मेटल्स वॉटरबरोबर रिॲक्ट होत नाहीत. मग इथे तुम्हाला रिॲक्टिव्हिटी सिरीजची डायग्रॅम तुम्हाला दिलेली आहे, चार्ट दिलेला आहे एक, आणि त्याच्यावरून मग आता इथे सुद्धा ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होणारे कोणते कुठून कुठंपर्यंत आहेत बघा. ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होणारे पोटॅशियमपासून सिल्वरपर्यंत मेटल्स ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होणार आहेत. वॉटरबरोबर रिॲक्ट ॲसिड्सबरोबर रिॲक्ट होणारे मेटल्स हे इथं ॲसिड्सबरोबर रिॲक्ट होतात. आता हे लेस रिॲक्टिव्ह आहेत, हे ॲसिड्सबरोबर, गोल्ड हा ॲसिडबरोबर रिॲक्ट होत नाही, पण कशाबरोबर रिॲक्ट होतो, हा नोबल मेटल ॲक्वा रिजिया, हे जे ॲसिड्सचं सोल्युशन आहे, 2 ॲसिड्सचं सोल्युशन आहे, त्याच्याबरोबर तो रिॲक्ट होतो. म्हणजे आता मग इथे रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स तो बघूयात. आता मेटल आणखी नॉन मेटल्सची रिॲक्शन. मेटल आणि नॉन मेटल्सच्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला ही रिॲक्शन माहिती आहे, सोडियम आणखीन क्लोरीन यांची रिॲक्शन. सोडियम रिॲक्ट्स विथ क्लोरीन टू फॉर्म आयोनिक कंपाऊंड सोडियम क्लोराईड, हे कंपाऊंड फॉर्म होणार आहे. आता नोबल गॅसेस लाईक हेलियम, निऑन, ऑर्गॉन डू नॉट टेक पार्ट इन द नोबल गॅसेस. हेलियम, निऑन, ऑर्गॉन डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन्स. ते का घेणार नाही आहेत रिॲक्शन्समध्ये भाग, कारण त्यांचं ऑक्टेट, हेलियम असेल तर ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे, डुप्लेट कंप्लीट झालेलं आहे. निऑन, ऑर्गॉनचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे त्यांचं लास्ट शेल हे फुलफिल झालेलं आहे. देअरफॉर दे आर, त्यांचे ॲटम्स किंवा तेच काय असणार आहेत, स्टेबल असणार आहेत, आणि देअरफॉर दे डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन्स. द केमिकल रिॲक्शन्समध्ये कोणते इलेमेंट्स भाग घेणार आहेत, तर ज्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये ते स्टेबल नाहीत, म्हणजेच काय, तर त्यांचे आउटरमोस्ट शेल हे इनकम्प्लीट असतील, तर ते इलेमेंट हे काय असणार आहेत, अनस्टेबल ॲटम्स असणार आहेत किंवा ते स्टेबल असणार नाहीत, आणि ते रिॲक्शन्समध्ये भाग घेणार आहेत. सो फार वी हॅव सीन फ्रॉम द रिॲक्शन्स ऑफ मेटल्स दॅट कॅटायन्स आर फॉर्म्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स. आता मेटल्स काय करणार आहेत, दे गिव्ह इलेक्ट्रॉन्स. मेटल्स donate electrons from the last shell and cations are formed. मेटल्स काय करणार आहेत, त्यांच्या लास्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार आहेत आणि पॉझिटिव्ह आयन्स तयार करणार आहेत. पॉझिटिव्ह आयनलाच काय म्हटले, कॅट आयन तयार होणार आहे. आणि इलेक्ट्रॉन्स डोनेट करणं म्हणजेच काय आहे, ऑक्सिडेशनची एक डेफिनेशन आहे, ऑक्सिडेशन of metals. If we look into electronic configuration of some metals and non-metals, it will seen that the driving force behind a reaction is to attain the electronic configuration of nearest noble gas with complete octet. आता ज्या वेळेला इलेक्ट्रॉन्स, मेटल्स जे असतील ते इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार आहेत, आणि इलेक्ट्रॉन्स डोनेट करून ते काय करणार आहेत, तर त्यांच्या जवळचा जो काही नोबेल इलेमेंट आहे, नोबेल गॅस आहे, नियरेस्ट नोबेल गॅस, इनर्ट इलेमेंट, त्याच्यासारखंच त्याचं काय होणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होऊन ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. आता मेटल, आता तुम्ही एक्झाम्पल बघितलेलं आहे, कोणते कोणते माहिती आहेत तुम्हाला, तुम्ही नाईन्थमध्ये आयोनिक कंपाऊंड्स कसे फॉर्म होतात ते बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघूयात आपण इथं सोडियम. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे सोडियमचं, 2 8 आणखीन 1, त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1. आता हा सोडियम ॲटम काय करणार आहे, हा लास्ट शेलमधला एक इलेक्ट्रॉन देणार आहे आणि सोडियमचा पॉझिटिव्ह आयन फॉर्म होणार आहे, आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे,
2,8 असणार आहे. आता 2,8 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही थर्ड चॅप्टर पिरियॉडिक क्लासिफिकेशन जो बघितला आहे सेकंड चॅप्टर, त्याच्यामध्ये सोडियम जो आहे तो सोडियम बघा, सोडियम हा काय करणार आहे, एक इलेक्ट्रॉन देणार आहे. आणखीन त्याच्या जवळचा कोणता आहे इनर्ट गॅस, तर निऑन. निऑनमध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन्सची संख्या आहे त्याचा किंवा ॲटॉमिक नंबर काय आहे त्याचा, 10. म्हणून सोडियम हा एक इलेक्ट्रॉन देणार आहे. आणि ही सोडियम आयन हा जो फॉर्म झाला त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2,8. म्हणजे हे 2,8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे, निऑनचं आहे. कोणाचं आहे, निऑन. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 10. आणि त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं काय आहे, 2,8. म्हणजे मेटल्स जे आहेत ते मेटल्स काय करणार आहेत, कॅटायन्स फॉर्म करणार आहेत. आणि ते कॅटायन्स हे त्यांच्या जवळच्या नोबेल गॅसचा जो काही इलेक्ट्रॉनिक ऑक्टेट असणार आहे कंप्लीट झालेलं तसं तयार करणार आहेत. हे झालं मेटल्ससाठी. मेटल्स इलेक्ट्रॉन्स डोनेट करून कॅटायन्स फॉर्म करतात. आणि मेटल्स डू धिस बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स वाईल नॉन मेटल्स डू धिस बाय गेनिंग इलेक्ट्रॉन्स. आता नॉन मेटल्स जे आहेत ते नॉन मेटल्स, उदाहरणार्थ आपण क्लोरीन जर घेतला तर आता क्लोरीन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, क्लोरीन हॅज हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, 17 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे, 2,8,7. ह्या क्लोरीन ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता तो 1 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे, ते इट टेक्स 1 इलेक्ट्रॉन. तो एक इलेक्ट्रॉन घेणार आहे आणि त्याच्यापासून क्लोरीनचा निगेटिव्ह आयन फॉर्म होणार आहे, 2,8,8. हा निगेटिव्ह आयन फॉर्म होणार आहे. एक इलेक्ट्रॉन तो घेणार आणि त्याचं ऑक्टेट कंप्लीट करणार आणि हा ॲन आयन क्लोरीनचा फॉर्म करणार आहे. क्लोरीन हा नॉन मेटल आहे, तो काय फॉर्म करणार आहे, ॲन आयन म्हणजेच निगेटिव्ह आयन फॉर्म करणार आहे. आणि क्लोरीनच्या जवळचा इनर्ट इलेमेंट किंवा नोबेल गॅस कोणता आहे, ऑर्गॉन. आणि ऑर्गॉनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गॉननं ऑक्टेट कंप्लीट केलेलं आहे, ते ऑक्टेट या क्लोरीन आयनला मिळणार आहे. म्हणजे मेटल्स जे आहेत ते मेटल्स इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार आहेत आणि नॉन मेटल्स काय करणार आहेत, दे एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. आणि मेटल्स काय करणार आहेत, दे डोनेट 1 इलेक्ट्रॉन. ते इलेक्ट्रॉन्स देणार आहेत आणि नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन्स घेणार आहेत. म्हणून इथं आता मेटल्स डू धिस बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स वाईल non-metals do this by gaining electrons. The outermost shell of noble gases being complete, they are chemically inert. आता तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, वाय हेलियम इज. आता हे तुम्ही आधीच्या इयर्समध्ये स्टँडर्डमध्ये तुम्ही दिलेलं आहे, हेलियम इज इनर्ट गॅस. तो केमिकली इनर्ट का आहे, निऑन केमिकली इनर्ट का आहे, किंवा वाय ऑर्गॉन डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन. मग त्याचं रिझन काय येणार आहे, बिकॉज दे हॅव कम्प्लिटेड देअर ऑक्टेट अँड डुप्लेट ऑर ऑक्टेट. ऑर्गॉन असेल तर ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे, आणखीन हेलियम असेल तर काय कंप्लीट झालेलं आहे, त्याचं डुप्लेट कंप्लीट झालेलं आहे. आणि देअरफॉर दे डू नॉट गिव ऑर दे डू नॉट एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. म्हणून ते काय असणार आहेत, केमिकली इनर्ट असणार आहेत. नाउ यू हॅव सीन इन द लास्ट स्टँडर्ड दॅट द ionic compound sodium chloride is formed as a sodium metal gives away 1 electron while the non-metal chlorine takes up 1 electron. आणि त्यांच्यामध्ये सोडियम मेटल, क्लोरीन नॉन मेटल आहे आणि त्यांच्यापासून एक आयोनिक कंपाऊंड फॉर्म होतो आणि काय म्हणता आहे तो सोडियम क्लोराईड. आणि ही त्यांची काय असणार आहे, केमिकल रिॲक्शन. तसंच मॅग्नेशियम क्लोराईड हा सुद्धा आयोनिक कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम क्लोराईड, धिस इज ऑल्सो ॲन आयोनिक कंपाऊंड्स. म्हणजे मेटल्स आणि नॉन मेटल्स यांची रिॲक्शन झाली तर कोणते सॉल्ट्स फॉर्म होणार आहेत, आयोनिक कंपाऊंड्स फॉर्म होणार आहेत. त्यांच्यापासून सॉल्ट मिळणार आहे. त्यामध्ये काय असणार आहे, एक पॉझिटिव्ह आयन असणार आहे, आणखीन दुसरा निगेटिव्ह आयन. यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जनरेट होणार आहे अपोजिट चार्जेस असल्यामुळं, आणि एक कंपाऊंड
फॉर्म होणार आहे किंवा आयोनिक बॉन्ड फॉर्म होऊन आयोनिक कंपाऊंड फॉर्म होणार आहे. दिस इज रिॲक्शन बिटवीन मेटल अँड नॉन मेटल.